काय म्हटलं त्याच्याकरता? शिवं शाश्वतं सच्चिदानंद रूपं निरंतं ह्यकल्पं विभुं विश्वरूपं सदा निर्मलं नित्यशुद्धस्वरूपं गुरुं पद्मनाभं भजामि स्मरामि. गोपालकृष्ण भगवान की. शेवटचा अक्षर नेऊन ठेपलेला आहे. आज श्रावण शुक्ल दशमी. त्याच्यापूर्वी सगळा आपला व्यवहार आहे तो समितीकडे सोपून मोकळे झाले. समितीनं कसं वागावं त्याच्याकरता नियम 18 हे सांगितले. परस्परांनी, उपासकांनी किंवा अनुयायांनी, या मठाच्या अनुयायांनी एकमेकाशी कसं वागावं काय काय शिकवलं. कोणी देवापुढे 1 रुपया ठेवला आणि पुन्हा गुरु महाराजांच्या पाया पडायला गेले. म्हटलं काय ठेवलंय तिथं? तर रुपया ठेवला देवाला. तो म्हणाला गेला कन्वर्टीला लागून. असं करायचं नाही. पुढे नियम केला, जे काही देवाला द्यायचं आहे त्याची पावती काढावी आणि ते देवाला द्यावं. जे बारीक 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 सगळा व्यवहार अगदी लोकांना शिकवला. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. अशा रीतीनं आपलं चरित्र करून पुन्हा तेथे राहावया आले. योगाश्रमाशी सोडिले, प्रकृतीने बहुत खालावले. शरीर यष्टी कृश फार. दिवसेंदिवस वैद्यांनी, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, अनेक औषधं केली. पण तुम्हाला सांगतो, औषधानं जर रोग बरा होईल, औषधानं जर रोगी बरा होईल तर कोणी मरणारच नाही. हे खोट आहे. औषधानं तात्पुरता रोग बरा होतो, पण जन्माला येताना तुमचं मरण ठरलेलं आहे. गर्भात असतानाच 5 गोष्टी ठरलेल्या आहेत. आयुः कर्मच वित्तंच विद्या निधनमेवच. या 5 गोष्टी गर्भात असतानाच ठरलेल्या आहेत. तुम्ही कसे जन्माला येणार, काय कर्म करणार, किती विद्या शिकणार, पैसा किती मिळवणार आणि मरणार कसे, जाणार कसे. त्याप्रमाणे हे शरीर ते प्रारब्ध भोगत राहतं. फार कठीण समय आला. या योगाश्रमामध्ये राहून अगदी सेवा करणारी, रात्रंदिवस सेवा करणारी माणसं होती. पण प्रकृती रोज रोज खालावत होते. हे पाहून अश्रू ढाळण्याशिवाय काही करता आलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये श्रावण दशमी आली. प्रदोष समय सोमवार दिवस श्रावण शुद्ध दशमीस सके 1832 साधारण नाम संवत्सरी. साधारण नाम संवत्सर सके 1832. इंग्रजांचा शक 1910 ऑगस्ट महिना. या दिवशी स्वामी निरंजनी बसले. ब्रह्मस्वरूपी मिळून आत्मा राहील अस्वस्थानी. मागे त्यांच्या भजकजनी हाहाकार मांडला. महाराज, काय तो दिवस असेल. हजारो भक्त ज्यांना इच्छितात त्यांना आता ही तनु पुन्हा दिसणार नव्हती. ते बोल ऐकणार नव्हते. यामुळं मनाची तगमग होऊन आम्हाला का मरण येत नाही, गुरु महाराज आम्हाला घेऊन चला असा आक्रोश केला. तरी गुरु महाराज म्हणाले, मी कुठेही जात नाही, मी तुमच्याकरता इथंच आहे. एवढ्याच्या देहामध्ये होतो, आता तो विश्वरूप झालेला आहे. मोठ्या घरामध्ये राहायला गेलो आहे आणि त्याची प्रचिती आज येते.
आज या समाधी सोहळ्याच्या निमित्त हजारो भक्त या ठिकाणी येऊन गुरु महाराजांचं दर्शन घेतात, सगळं चरित्र आठवतात, प्रसाद घेऊन घरी जातात, भगवंताच्या प्रसादाची वाट पाहतात. आपणही तशीच वाट बघूया, पाहे प्रसादाची वाट, द्यावेत होऊन या ताठ, शेष घेऊन जाईन तुमचे झाली या भोजन. भगवंता, तुम्ही तर सगळ्यावर प्रसाद करण्याकरताच अवतार धारण करून या रूपामध्ये आलात आणि कायमचं इथं बस्तान मांडून बसलात, ज्यामुळे हे क्षेत्र म्हणून नावाजलं गेलं. येणाऱ्या जाणाऱ्या, पुन्हा पुन्हा जन्माला येणाऱ्या कित्येक पिढ्यानंतर चंद्र आणि सूर्य असे पर्यंत यावत चंद्रश्च सूर्यश्च यावत तिष्ठती मेदिनी, जोपर्यंत चंद्र सूर्य असणार, या ही पृथ्वी असणार, तोपर्यंत असा सगळ्यांचा उद्धार करण्याकरता आपण कृपा स्वरूपामध्ये इथं राहा. आणि एवढंच मागणं आहे आमच्याकडून. तुम्ही जे पद्य केलं आम्हाला सांगण्याकरता, हे आचरण आमच्याकडून घडवण्याकरता आपली कृपाच केवळ कारण आहे. ही कृपा आमच्यावर अशीच ठेवा. आम्ही तुमच्याच शब्दामध्ये मागतो, दत्त निरंजन स्मरावा, दत्त निरंजन रे, दत्त निरंजन रे स्मरावा, दत्त निरंजन दे. मार मर्दन हरी सारस संभव, मार मर्दन हरी सारस संभव, सारसु सरसि जनाभयत प्रिय, सार सुसरसि जनाभ यति प्रिय, सरसि जनाभ यति प्रिय, दत्त निरंजन रे स्मरावा मनी, दत्त निरंजन, दत्त निरंजन, दत्त निरंजन, दत्त निरंजन.